हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे. सध्या गाजराचा सीझन चालू आहे आणि नेहमी आपण तीच रेसिपी किंवा तेच गाजराचा हलवा करण्यापेक्षा त्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणून आज आपण बनवणार आहोत गाजराची रसमलाई, अतिशय सोप्या पद्धतीने. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाव किलो लाल गाजर घेतलेले आहेत. आता थंडीमध्ये छान असे हे लाल गाजर भेटत आहे. हे व्यवस्थित आता मी बारीक कट करून घेणार आहे. आता इथे हे गाजर जे आहे ते साल काढून व्यवस्थित असे बारीक कापून घेतलेले आहे. ते आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे साखर घालून घेऊया. इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण 3 टेबलस्पून मिल्क पावडर घालून घेऊया आणि आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेऊया. आता ही बारीक करून घेतलेली पेस्ट जी आहे ही आपण एका कढईमध्ये काढून घेऊया. अगदी व्यवस्थित बारीक आपण वाटून घ्यायची आहे. आता यातली आपण 3 चमचे पेस्ट जी आहे ती बाजूला काढून ठेवूया आणि याच्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध घालून घेऊया आणि अर्धी वाटी आपण रवा घातलेला आहे आणि 1 चमचा आपण तूप घालून घेतलं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेणार आहे आपण आणि आता हे सर्व आपण एकत्र करून घ्यायचं आहे. इथेच मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे जर आपण एक वस्तू जर गॅसवरती मिक्स करत गेलं तर रव्याच्या गाठी होतात. यासाठी हे सर्व आधीच मिक्स करून घ्यायचं गॅस न पेटवता. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता गॅस मीडियम ठेवलेला आहे. त्यावरती आपण हे सतत ढवळून घ्यायचं आहे. इथे आपण अर्ध्या वाटी रव्यासाठी बरोबर 1 वाटी आपण दुधाचं प्रमाण घेतलेलं आहे. हे योग्य प्रमाण आहे. जर तुम्ही दूध कमी घातलं तर रवा आपला त्याच्यामध्ये व्यवस्थित शिजला जाणार नाही आणि जास्त घातलं तर जे मिश्रण आहे ते नंतरला आपलं असं पातळसर होईल, चिकट होईल. यासाठी आपण अर्धा वाटी रव्याला 1 वाटी दूध घातलेलं आहे. आता मिश्रण जे आहे ते हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामधलं दूध आणि गाजराचं जे काही पाणी असेल ते आटायला लागलेलं आहे. बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं. आता हे व्यवस्थित आपल्याला पूर्ण त्याचा गोळा होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता इथे आपला रवा जो आहे तो व्यवस्थित असा या दुधामध्ये शिजलेला आहे आणि याचा गोळा पण व्यवस्थित असा होतो आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे झाकून एक 5 ते 10 मिनिटं असंच ठेवून देऊया. आता आपलं मिश्रण जे आहे ते थंड होत आहे. तोपर्यंत आपण एक पॅन घेतलेला आहे. असा पसरट पॅन घ्यायचा जेणेकरून त्याच्यामध्ये दूध लवकर आटलं जातं आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचे फक्त पाणी घालून घेणार आहे. जेणेकरून आपण दूध जे घालू ते करपणार नाही यासाठी आपण 2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपण पाऊण लिटर दूध घालतो आहे. ते व्यवस्थित आपण मीडियम गॅसवरती थोडं आटवून घेणार आहोत आणि दूध जे आहे ते सतत असं ढवळत राहायचं जेणेकरून ते तळाला लागणार नाही. इथे दूध आटतं आहे तोपर्यंत आपण बनवलेलं मिश्रण थंड झालं आहे का ते बघून घेऊया. आता हे मिश्रण व्यवस्थित असं झालेलं आहे. थोडं थंड होऊन देऊया हे आपण. आता हा गोळा जो आहे तो व्यवस्थित थंड झालेला आहे. त्याला आपण थोडासा तुपाचा किंवा तेलाचा हात घ्यायचा असा आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित त्याचा गोळा तयार झालेला आहे. आता आपण याचे छोटे बॉल बनवून घेऊया. जर हाताला मिश्रण चिकटत असेल तर थोडासा तुपाचं बोट घ्यायचं आणि त्याने मिश्रण एकजीव करून घ्यायचे. असे व्यवस्थित आपण छोटे गोळे बनवून घेऊया. आता इथे सर्व गोळे तयार करून झालेले आहेत आपले रसगुल्ल्याचे. आता इथे मी एक चाळण घेतलेली आहे. त्याला व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती हे गोळे आपण ठेवायचे आहेत. आता एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. ते गरम करून घ्यायचं आहे आणि आता त्या उकळत्या पाण्यावरती आपल्याला हे गोळे जे आहे ते व्यवस्थित असे 7 ते 8 मिनिटं फक्त वाफवून घ्यायचे आहेत. आता इथे 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढून घेऊया. आपले रसगुल्ल्याचे गोळे जे आहेत ते छान असे उकडलेले आहेत. आता हे थंड होऊन द्यायचे आणि मग आपण काढायचे आहे. आता आपलं दूध आटत आलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाव कप साखर घालून घेऊया व्यवस्थित अशी आणि आता साखर व्यवस्थित यामध्ये विरघळून द्यायचे आपण. त्यामध्ये काही ड्रायफ्रुट्सचे कापं घालून घेऊया आपण. इथे मी काजू बदाम पिस्त्याची कापं घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेते आणि आपण जी गाजराची पेस्ट काढून ठेवलेली होती ती सुद्धा आपण याच्यामध्ये घालूया. याने छान असं आपलं गाजराच्या फ्लेवरचं दूध तयार होईल मस्त असं आणि कलर पण खूप सुंदर येतो या दुधाला, बघू शकता तुम्ही. आणि आता दुधामध्ये आपण 1 छोटा चमचा वेलची पावडर घालून घेऊया आणि काही केसरचे धागे घालून घेऊया याच्यामध्ये. याने याला खूप छान अशी टेस्ट येईल. ती बाजूला लागलेली साय जी
आहे ती पण सगळी काढून या दुधामध्ये घालायची, जेणेकरून छान असं हे घट्टसर असं रसमलाईचं दूध तयार होतं. अशा प्रकारे छान असं आपलं गाजराचं फ्लेवर युक्त दूध पण तयार झालेलं आहे रसमलाईसाठी. तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे जे रसमलाईचे गोळे जे आहेत ते टाकून घेऊया व्यवस्थित असे. ते पण छान असे याच्यामध्ये मुरून द्यायचे आपण. अशा प्रकारे आपण हे सगळे गोळे जे आहेत ते या दुधामध्ये घालून घेतलेले आहेत. हे जे रसमलाईचे गोळे आहेत ते दुधामध्ये अजिबात विरघळत नाहीत. खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे दुधाला पण. अशा प्रकारे छान अशी आपली गाजराची रसमलाई तयार झालेली आहे. आता आपण छोट्या छोट्या बाउलमध्ये पण ही रसमलाई काढून घेऊया. ही सर्विंगसाठी तुम्ही थंड दिली तरी सुद्धा चालते किंवा गरम दिली तरी सुद्धा चालते. हे टोटली तुमच्यावरती आहे. तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही ही खाऊ शकता. अशा प्रकारे छान अशी आपली गाजराची रसमलाई तयार झालेली आहे. मी तुम्हाला एक त्यातली रसमलाई जी आहे ती तोडून दाखवते. ती सॉफ्ट झाली आहे बघा तुम्ही. आपली ही रसमलाई चमचा घालताच ती छान अशी निघते आहे. एकदम अशी मऊ लुसलुशीत झालेली आहे आपली ही रसमलाई. तुम्ही बघू शकता अशी तोंडात टाकताच विरघळणारी अशी आपली ही रसमलाई तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे ही आणि कुठेही दुधामध्ये ती विरघळलेली नाहीये. परफेक्ट प्रमाणात झालेली आहे आपली ही. अशा प्रकारे आता ह्या गाजराच्या सीझन मध्ये नक्की तुम्ही ही गाजराची रसमलाई करून बघा. मला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.